आजचा आपला रेस्क्यू कॉल आहे पहिला. मांज्यामध्ये अडकलेली घार. बघू शकता अशा एकदम बंजर ठिकाणी घार अडकलेली आहे. तर मित्रांनो, फक्त नायलॉन मांजाचा वापर करू नका, जेणेकरून पक्षी आणि माणसं दोन्ही सुरक्षित राहतील. तर मित्रांनो, आपल्याला एक घार रेस्क्यूसाठी कॉल आला होता की झाडावर अशी घार अडकलेली आहे. तुम्ही बघू शकता तिथं ती फडफड करते आहे. तर असे कंपाऊंड आहे, ते कंपाऊंडच्या आतमध्ये ती अडकलेली आहे. आता आपण तिला काढण्याचा प्रयत्न करणार आहे. आधी बघूया हे कंपाऊंड कोणाच्या अंडरमध्ये आहे. ताडेवला रोड एरियामध्ये आलेलो आहे आपण. मी टीमला आता बोलवणार आहे आणि ताबडतोब त्या घराला काढणार आहे. अशा प्रकारे इथनं पूर्णपणे पॅक आहे, पण आपण काही ना काहीतरी प्रयत्न करून आज त्या घराला काढण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, ह्याला असं लॉक असल्यामुळं आपल्याला थोडंसं अवघड जात होतं, पण स्थानिक आमचे भाऊ आहेत सोनू भोवनीकडचे, त्यांनी आपल्याला एवढं चावे दिलेले आहेत हे काढण्यासाठी. यातली जी बसून चावी ती आपल्याला करायची. लकीली एवढं चावीमधून आपल्याला एक चावी लगेच भेटली. कुलूप खूप जुनं होतं, पण ती चावी लगेच काम केली. आता आपण त्या घराला वाचू शकतो. फायनली आपण गेट तर ओपन केलेलं आहे. बघू शकता अशी एकदम बंजर जागा आहे, पडीक जागा आहे. तर ह्या पडीक जागेमध्ये अशी वरती ब्लॅक काईट म्हणजेच घार मांज्यामध्ये अडकलेली आहे. तुम्ही बघू शकता एकच पंख तिचा अडकलेला आहे. तो काढण्यासाठी आता आपण फायर ब्रिगेडची मदत घेणार आहे. इथे एक नेस्टसुद्धा आहे घारीचाच. आता बघूया आता आपण फायर ब्रिगेडला बोलवणार आहे आपल्याला मदत करण्यासाठी. बघूया आता पहिली जागा कुठं असेल व्यवस्थित, तर आपल्याला ते इझी पडेल. ठीक आहे, इथे जागा आहे, आपण इथून आपण काम करू शकतो आणि ते जीव वाचू शकतो आपण आज. तर मित्रांनो, आता आपण फायर ब्रिगेडला फोन केलेला आहे. आता आपण त्यांची वाट बघतो इकडं. आत्ता माझी टीम अवेलेबल नाही आहे कोण. आता थोडासा रॉडचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे आता आपण फायरची मदत घेतलेली आहे. तर आपण बघू शकता आता आपण त्याच लोकेशनला थांबलेलो आहे जिथं ही घार अडकलेली आहे. कशा प्रकारे अडकलेली आहे तुम्ही बघू शकता ती घार. आता आपण इथं वाट बघणार आहे. फायर ब्रिगेड आल्यानंतर आपण लगेच त्या घारेला काढणार आहे. म्हणून म्हणतो मित्रांनो की नायलॉन मांजाचा वापर करू नका. नायलॉन मांजा हा फक्त पक्ष्यांना नाही तर माणसांनासुद्धा खूप धोकादायक आहे. त्याच्यामुळं नायलॉन मांजाचा वापर करू नका, आणि जेणेकरून असे पक्षीसुद्धा नाही अडकणार आणि माणसांनाही धोका नाही होणार. ठीक आहे, आता आपण फायर ब्रिगेड इथं आत्ता आपण फोन केला होता फायर ब्रिगेडला. आता बघूया शेवटपर्यंत. आपल्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्या प्रयत्नांनी बघा फायर ब्रिगेडची गाडी आत्ता आपण बोलवलेली आहे. आता इथून हा असा रस्ता आहे, तिथं आतमध्ये इथे गेट जे दिसतं आहे त्याच्या आतमध्ये पक्षी अडकलेला आहे. तर आता गाडी जागा कमी आहे त्याच्यामुळे टर्न मारायला तिथे गेलेली गाडी. तर टर्न मारून येईल. मग आता आपण त्या पक्षाला सुखरूप सुटका करूया. मग निवांत. अरे माय हे ओळखलंच ना. लाईटला नाही, झाडाला आहे. अरे हायटेशन वायर आहे ना. अच्छा, ही वाली का? अरे हा नको नको. अरे ती केबलच्या वायरी. अहो ही हे बघा की हायटेशन. फोन करू ना. अजून जाऊ दे पुढे. लाईटीची वायरमध्ये असल्यामुळे आता आपल्याला इथं थोडासा प्रॉब्लेम होणार आहे. घर बरोबर त्याच्यावरतीच आहे. तरी आपले फायरचे कर्मचारी व्यवस्थित काम करण्याचा प्रयत्न चालूच आहे. दोघांनी खाली धरा. फक्त त्या फांदीवर टेकली पाहिजे ना. फायनली आपला रॉड पोचलेला आहे तिच्यापर्यंत. तर बघू शकता कशा प्रकारे आता तिला आपण काढण्याचा प्रयत्न करणार आहे. लाईटीची वायर असल्यामुळे इकडं आता आपल्याला थोडासा प्रॉब्लेम होते, तिथे अडकते त्याच्यामध्ये. बघू शकता कशा प्रकारे आता तिला आपण मांजाला रॉडमध्ये लॉक करू. जावं लागेल तिला. चला या आमच्या तात्या वरिष्ठ. चला, कोण कुठे? हो वरिष्ठ या, फोटो काढूया.
7 महिने झाले. मित्रांनो घर तर आपण काढलेले, आता फायर ब्रिगेडवाले चाललेले आहेत. आता आपण याला पुढच्या ट्रीटमेंटला पाठवून देऊया. आपल्या पुण्याचे महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान पण खूप अशी मदत करत असतात. तरी भरपूर असे किस्से होतात, त्या साईडला घर अडकले होते, भरपूर असे किस्से होतात की त्यांना कुठे कुठे नाव पण ठेवले जातात मित्रांनो. पण ज्यावेळेस खरी गरज असते ना, त्यावेळेस लोकांना हेच देवदूत म्हणून मदत करायला येतात. तर आता आपण ह्या घारीला, तिच्या पंखाला इंजरी झालेली आहे तिला मांज्यामुळे, तर आता आपण ह्या घारीला उपचारासाठी पाठवणार आहे सेंटरमध्ये. बिचारी किती दिवसापासून अडकली होती काय माहीत नाही आपल्याला, पण आज इथे एक जीव वाचला. दिवसाची सुरुवात एक मुका जीव वाचून झाली, ह्या गोष्टीचा पण खूप आनंद आहे. तर मित्रांनो, तरी स्क्रीनवर मी माझा नंबर देतो आहे, तर कधी असं तुम्हाला जखमी पक्षी, प्राणी किंवा साप असा कुठं आढळून आला तर आपल्या खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा व एक मुका जीव वाचवण्यासाठी सहकार्य करा.